कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी गेल्या 2.5 महिन्यांपासून नुकसान भरपाईसाठी आंदोलन करतायत। या पार्श्वभूमीवर मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, तसंच NDRFकडे कोणतीही मदत मागितलेली नाही आणि त्यासाठी प्रस्तावही पाठवण्यात आला नसल्याचं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं। पंचनाम्यांबाबत प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिलं असलं तरी यापूर्वीच्या अनुभवांचा विचार करता सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असं माजी खासदार शेट्टी यांनी सांगितलंय। 15 मे रोजी वर्षा निवासस्थानी मोर्चा काढण्याचा निर्णय कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। माजी खासदार विनायक राऊत यांनी कोकणातील शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असल्याचं सांगत सरकारनं मदतीबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे। तर आमदार भाई जगताप यांनी हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचं सांगितलं। पंचनाम्यांसाठी यंत्रणा अपुरी पडत असल्यानं अजूनही अनेक पंचनामे प्रलंबित असल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी फलोत्पादन पणन तसंच मदत आणि पुनर्वसन विभागांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी फलोत्पादन पणन तसंच मदत आणि पुनर्वसन विभागांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। बैठकीला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी आयुक्त सूरज मांढरे, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार, जनता दल सेक्युलर प्रभाकर नारकर, धर्मराज्य पक्ष राजन राजे, शेकापचे राजेंद्र कोरडे, मनसे प्रवक्ते कुणाल माईनकर, माकपचे आरमाईटी इराणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।